चित्रकडा बुरुज पाहिला, चित्र दरवाजा पाहिला, नाणे दरवाजाची वाट येताना पाहिली, हिरकणी कडा घालून पाहिला आणि आपण थेट आता आलेलो आहोत तो म्हणजे महादरवाजा. किल्ला 1200 एकर आहे आणि 100 एकरचा पठार आहे. रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीने घेरलाय. कुठचाही डोंगर किंवा कुठची रांग या रायगडाला टच किंवा अटॅच नाहीये. जर टच असे तर गडावर शत्रू सहजपणे आला असता. जसा कमळाचा फूल कळीपासून उगा पावतं, रायगड एका खडकापासून तयार झालेलं आहे. बघा, तुम्ही अनेक किल्ले पाहिले असेल पण किल्ले खालून दिसतात, पण रायगडाचं कुठची तडबंद भिंत गडाच्या पायथ्यापासून काही दिसत नाही. बघा, हा एक किंवा फक्त डोंगर बघायला भेटतो. गडावरती गेल्यानंतर कळतं अरे ह्या इमारती आम्हाला खालून का दिसत नाहीयेत, कारण की शत्रू जरी गडाच्या पायथ्याला आला की नाही तरी हा पूर्ण डोंगर दिसला पाहिजे, हा किल्ला दिसता कामा नये. बघा, पूर्णपणे मग आता शत्रू काय करणार, एखाद्या पर्वतरांगेवर चढणार आणि मग तिथून बडी मारायचा तोफा करणार. जर तोफेचा बडी मारा केला तर तो बडी मारायचा तोफेचा जो गोळा आहे तो कुठे आदळला पाहिजे, पुढचावरती आदळला पाहिजे. दरवाजा आतमध्ये बघायला भेटतो आपल्याला. दरवाजाचा आकार पाहिलात, नागमोड्या वळणासारखा, नागाच्या वळणासारखा, सर्पासारखा बघायला भेटतो. बघा, असा का मानण्यात आलेला आहे, शत्रूची फसवणूक करण्यासाठी. दरवाजा तुम्हाला घालून दिसला काय नाहीये, जोपर्यंत शत्रू दरवाजे देत नाही ना तोपर्यंत त्याला दरवाजा दिसता कामा नाही. बघा, ज्या पायऱ्या की नाही पण महादरवाजामध्ये त्याला कुठचाही दगड जॉईनिंग नाही. बघा, आपण खालून आले त्या पायऱ्या आता बनवलेल्या आहेत. 13वे वारसदार युवराज कोल्हापूरचे संभाजी महाराजांनी 600 कोटी निधी दिली, त्यातून पायऱ्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. बघा, परंतु दरवाजामध्ये तो आपण खडक पाहिला की नाही त्याला कुठचा दगड जॉईनिंग केलेलं नाही. बघा, पूर्णपणे हा एकमेव डोंगर आहे त्या कातलाला कोरला होता. अशाच त्या काळामध्ये पायी मार्ग होता, पाऊलाड होती. एक मावळा येईल किंवा एक शत्रू जाईल एवढी त्या काळामध्ये वाट होती. आता हे बांधकाम पूर्णपणे वाढवलेलं आहे का तर गडावरती पर्यटक जास्त वाढलेले आहेत म्हणून पायऱ्याचं बांधकाम आता पूर्ण बघायला भेटतो. बघा, जो आतील दरवाजा बघायला भेटतो, लाकडी दरवाजा बघायला भेटतो. हा दरवाजा शिवकाळी नाही, हा दरवाजा आता बांधलेला आहे. आर्किओलॉजिकल सेंटर गव्हर्नमेंटने दरवाजा 2016 मध्ये आतला दरवाजा बसवलेला आहे. बघा, असा दरवाजा होता, असा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला, कारण की त्याची पूर्ण मॉडिफाय काढली आणि दरवाजा असा इथे बसवला गेला. बघा, पूर्णपणे जो मावळा येथे पेरा देण्यासाठी राहील त्याला साईडला एक छोटंसं झोपडं बांधून दिलं होतं, जेणेकरून त्याला इथे बसता यावं, पावसा पाण्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित बसता यावं म्हणून त्याला तिथे रचना करून दिली. बघा, पूर्णपणे रोजी 14 वर्षाला गड बांधायला राजे 14 वर्षात गडावरती नव्हते आले. देताना फक्त हिरोजीने डोंगर दिला होता, पण जेव्हा राजे 14 वर्षामध्ये गडावरती आले तेव्हा महाराजांनी एक सोन्याची नगरी पाहून घेतली. तेव्हा हिरोजींना बोलावून घेतलं, 18 पकडता उभ्या केला आणि हिरोजींना विचारलं गेलं तुम्ही रायगडाचं जे बांधकाम केलेलं आहात या बांधकामाचं आम्हाला काही गॅरंटी पत्र मिळेल काय. हिरोजी म्हणतात राजा, रायगड किल्ला बांधला त्या जगाच्या जगदीश सोन्याच्या साक्षीने आपणास वचन देऊन सांगतो, जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती सूर्य तारे आहेत तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला राजा कधी टाका लागणार नाहीये. रायगडाचा एकदा महादरवाजा बंद झाला राजा तर तुमच्या